सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि आज मी अशी खूप स्पेशल भाजी बनवणार आहे आणि घरी सर्वांनाच आवडते, ती आहे पालक पनीर। आणि खूप दिवस झाला बनवलीच नाही, माहितीये का, कमी कमी वर्ष तरी होत असेल खरंच। आणि मयुरेश पप्पा कालच अशी छान ताजी पालक घेऊन आले, अशी एवढी जुडी ती सगळीच करणार मी, कारण तेवढी लागतेच, माहितीये का, एक जुडी तर लागणारच। नाही तर मी काय करते, एक जुडी आणली त्याच्या दोनदा भाज्या बनवते। पण पालक पनीर आपल्याला करायची त्यासाठी जास्तच पालक पाहिजे ना, असा हिरवागार कलर यायला पाहिजे की नाही। खूप साधी सिंपल आहे, माझ्या पद्धतीने नक्की बनवा। घरचंच सामान आहे, बाहेरून एक्स्ट्रा सामान काही आणायची गरजच नाहीये, जे घरी आहे ना त्याच्यातच तुम्ही बनवा, एवढी भारी होणार ना। माझ्या मुलाला तर खूप खूप आवडते, माहितीये का। चला मग तुमच्यासोबत ही भाजी आज शेअर करते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ना। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा। हो ना, आता मी जाते छोट्याशा माझ्या किचन मध्ये, चला मग। तर इथे मी एक जुडी पालक घेतली, आता ह्याला स्वच्छ धुवून कापूया आपण। आणि भाजीसाठी लागणारे 2 टोमॅटो, 2 कांदे, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी, तर जास्त टाकली ना मयुरी खात नाही, त्यासाठी आता हे कापून घेते आणि स्वच्छ धुवून घेते पाण्याने 3-4 वेळेस। पाणी गरम व्हायला ठेवले, आता ही पालक की नाही आपण आतमध्ये टाकून घेऊ। इथे सगळी मी पालक टाकून घेतली, छान बॉईल होऊ द्यायची याला। आणि आता हे बॉईल होईपर्यंत ना आपण हे कापून घेऊया ग्रेव्हीसाठी। तर इथे पालक अशी बॉईल झाली आपली, आता आपण हे की नाही छान कढईमध्ये भाजून घेऊ सगळं, त्यासाठीच हे मोठं कापलंय। नंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी मिक्सरमधून बारीक करायचे। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। छान याला भाजून घेऊ आपण। पालकमधलं मी सगळं पाणी काढलंय, आता दुसरं पाणी टाकूया आपण, थंड पाणी। पालक थंड झाले की आपण मिक्सरमधून काढून घेऊया। तर इथे सगळं असं छान भाजून झालंय, आता आपण मिक्सरमधून काढूया पालक। आणि हे इथे बघू शकता पालक केवढी झाली आहे, मिक्सरमध्ये सगळी टाकून घेतली। आता ह्याला ग्राइंड करू आपण। पालक बारीक करून झाली, छान एकदम। आता ह्याच्यात काढून घेते। तर इथे पालक अशी बारीक करून झाली आहे, छान एकदम। आता हे बारीक करून घेऊया आपण मिक्सरमध्ये। बारीक करून झाले बघू शकता, आता ह्याच्यात काढून घेते मी। ते ग्रेव्ही तयार आहे, आता आपण ह्याला फोडणी देऊ छान। तुपाची फोडणी द्यायची आहे आपल्याला, हे बघू शकता तूप मी घरी बनवलेलं तूप आहे, एकदम साजूक तूप। आता कढई ठेवली आहे मी वरती गॅसवर, तर तूप टाकूया आपण अजून थोडंसं। ते जिरे मोहरी अशा तडतड झाल्यात एकदम, आतमध्ये टाकूया। त्याच्यात मीठ हे सगळं टाकून घेऊ आपण, चवीनुसार मीठ टाकूया, हळद थोडीशी, छान हलवून घेऊ। लाल तिखट एक टाकू आपण चवीनुसार। इथे लाल तिखट टाकून घेतले मी, एक उकळी आली की आपण पालकाची ग्रेव्ही टाकूया आतमध्ये।
तरी ते छान उकळी आली अशी. आता आपण हे की नाही टाकूया पालकमध्ये. एकदम भारी. तर छान मिक्स करून घेऊ. ते छान अशी उकळी आली आहे. आता आपण हे की नाही बटर आतमध्ये टाकूया. छान. आता हे पनीर सुद्धा सगळं टाकून घेऊ आतमध्ये. पनीर सगळं टाकून घेतले आतमध्ये. आपली भाजी तयार आहे आता एकदम मस्त. मयुरी आली स्कूल मधून आल्याला फॅन केला एकदम फुल. गरम होतंय. आणि आता गरम होते. 10:30 झाले. गरम होते. चालू करू लागते सगळे विंडो ओपन सगळे दरवाजे ओपन. फॅन फुल आहे. आता फॅनची गरज आहे आता. स्वयंपाक पण तयार आहे. काय बनवलंय? पालक पनीर. येस. आली लगेच. हे बघ महिने वर्ष झालं असेल बोलून आहे ना. तर काय हे बघ हे असं. आताच माझा जस्ट स्वयंपाक झालाय मयुरी. हे बघ पप्पा पण होते घरी इतके वेळ पण पप्पाने शूट नाही केलं काहीच. पप्पाला आवडतच नाही. काय करणार. चल हात पाय धु लवकर बस जेवायला. बटर टाकले का? हो बटर टाकले. बाई दादा बी आला काय? अरे वा. दादा आज लवकर आला. दादा दादा स्कूटी. पोरं मोठी झाली आता. तुला तर देणारच नाही. हा चांगला अभ्यास करते महत्वाचं आहे. अनुजा बाई मला काय करायचं. 9वीच्या पुरी गाडी चालवायला. बॅड हॅबिट. बॅड बुरा है ये. चल हात पाय धुवून. दादा आला इथं हात पाय धुवून लगेच. काय केलंय? पालक पनीर. चॉकलेटचं रॅपर 2 दिवसाआधी म्हणत होती आई पालक पनीर करणार. बर्थडे होते खूप. हा दाखव. दिसायलो कॅमेरामध्ये नाही नाही. तुझा मुंडी काय काय एवढे मयुरी 4-5 एवढे बर्थडे होते आज. अरे बापरे. किती आणलं होतं पनीर? तुला काय करायचंय आहे भरपूर. चल देतेच जेवायला मग. मैची आंघोळ झाल्यावर. आंघोळ नाही हातपाय झाल्यावर. खुश. हो. एक प्लांट आहे त्याला पाणी घालायला लगेच आहे ना. काय मयुरी तुम्हाला दाखवते मी. आणि मी शोजूतला नवरदेवाचा हे तर कसं दाखवू. हे बघा हे प्लांट आहे इथे असं खूप मोठं झालंय आता. शो प्लांट आहे ते. कपडे बघू शकता. खाली सुद्धा कपडे आहेत. वरी पण कपडेच कपडे. तर इथं 2 जण जेवाय बसलेत. काय झाली भाजी? एक नंबर. छान झाली. नंबर तुपाची फोडणी दिली पुन्हा वरून बटर टाकले. बटरचा एक पनीरचा आणि ते काय तूपचा टेस्ट आहे मध्ये. हा खूप झाले. खूप काय खूप लय महिन्यानंतर खायला. खूप महिन्यानंतर खायला भेटली. 7-8 महिने झाले असतील. हो वर्षाच्या जवळ झालं. जेवण घेतला. तर आताच आमचे जेवण हे झाले. आणि आजू भाजी कशी होती? चांगली होती. 1 वर्ष झाला आईने केली नाही भाजी.
आईला एवढे चांगले चांगले डिशेस येतात Frankie सुद्धा येते, आलू तरी पण आई पराठा. बनवत नाही हा आणि नाही होतच नाही बनवायला, काय भाजी करू. भाकर चपाती भाकर नुसतं खरंय, मी भाजी चालू भाकर असते. जास्त बनवते आणि तेच हेल्दी असते आजू. कधी कधी ते पण बनायला पाहिजे ग. आणि भाज्या भरपूर पडून असतात घरात, तर काय करणार नाही. कशाला पप्पा आणतात गेलं भाजी की पण एवढं? पप्पाला विचार, पप्पा किती भाज्या घेऊन तू येते. जाणार ना भाजीपाला आणायला? मी जाते ना, कधी कधी मी जाते, नेहमी मला जाणं होत नाही ना. आणि जवळच आहे मार्केट बर का. लोक की नाही लांबून लांबून येतात 4-व्हीलर घेऊन, माहितीये का. एवढं सगळं करायचं आहे की नाही? चांगलं नुसतं भाजी भाकर भाजी बरं आज केली ना, मग पोट भरलं ना, बस. पोट भरलं आज. आता मला लाडू सुद्धा करायचे माहिती का तिळाचे, आणि मला हळदी कुंकू करायचे ना घरी. तर मयुरीचे बाबा बोलले की घरीच कर तू लाडू, बाहेरून मी आणणार नाही. तर म्हणलं ठीक आहे, करते घरी, त्याच्यात काय एवढं आहे ना. आता कोणी कोणी बाहेरून आणतात, बाहेरचे कसे असताना कडक असतात एकदम, लाडू खायला होत नाही. घरचे कसे सॉफ्ट होतात ना, तर छान बनतात, खातात पण सगळे आवडीने. तर चला आता लाडू बनवून घेते, जाते किचन मध्ये लवकर लवकर. अजून डबल जा म्हणे. तू आहेस ना हेल्प करायला? मी काय करू हा. बोल काय करू हेच थोडस काहीतरी कर ना. गुळ भाजणार मी, शेंगदाणे हे करणार. भाजणार म्हणजे ते करणार समजून घ्या. ठीक आहे. तर इथे मी भांडे घासून ठेवलेत व्यवस्थित सगळे. बघू शकता एवढे भांडे पडले होते. आता हे थर्मास, ह्याच्यात गरम पाणी आहे, आम्ही सगळेच पितो. आणि गुळ आणि तीळ काढून ठेवले. आता चला लाडूची तयारी करते फटाफट. इथं आता शेंगदाणे भाजून झाले छान. आता आपलं हे तयार आहे सगळं. आता हे थंड झालं की लाडू बांधून घेऊया. आपले लाडू होत आलेत आता, बघू शकता. हे इकडे झालेत असे माझे. आजू दूध चहा पितोय ना? चहा बस की चहा दाखव. हा दाखव. कलर बघ. नाही दूध कॉफी दिसली. मयुरी सुद्धा आली. बिस्किट नाहीत का मयुरी मधात? आहे. काढायचं सिस्टम येते. सिस्टम आहे का ते? हे भगवान, नाही तरी आजू पार्लेस आहेत फक्त. भेटले का? तिला एकट्याला भेटले, मला नाही भेटले. हो, तू तर नको बोलत होता ना, तरी पण दिले आजू. आणि मयुरी आली ट्युशन मधून, आहे की नाही मयुरी? काय मयुरी दूध बिस्किट घेते मयुरी आता. हे बघा हे अशी करते, एकच पुड्यामध्ये, तर त्यासाठी भांडण करायचे दोघ जण. शे. आणि मी लाडू बनवले, तुमच्यासोबत तेवढं शेअर नाही केलं, कारण पहिलाच आधी एक व्हिडिओ काढलेलाच आहे. यांची नॉटंकी चालू, काय करायचं. ठीक आहे मग. आणि पुडाच आण म्हणे, पुडाच खायचा मी तिला अख्खा. पुडा खाणार आहेस तू? वजन वाढेल वजन. हा खराब दिसतो. मारी गोल्ड आहे. तर ठीक आहे चला. हे बघा हे असं बोलायला गेले असं कधी जाता, हे की नाही. हे झालेत आता मेंटल झाले थोडे, मी पण मेंटल होणार. ठीक आहे चला आजचा व्हिडिओ. ठीक आहे चला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. शेवटी बोलायले, सुरुवातीला पण बोलले, पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज. आहे की नाही. जे कोणी माझे नवीन व्ह्यूजर असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे. चला बाय, टेक केअर.